ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेले आहेत। येवल्यामध्ये शिवसेनेकडून खासगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। येवल्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये लढत आहे। शिवसेनेसाठी नगर परिषद निवडणूक आता प्रतिष्ठेची झाली आहे। नागपूर खंडपीठाच्या निकालानंतर सुप्रीम कोर्टाने देखील आता 21 तारखेलाच मतमोजणी होईल असं जाहीर केलेलं आहे। त्यामुळेच येवल्यातील मतदान यंत्र ही नगर परिषदेच्या सुरक्षा कक्षामध्ये ठेवण्यात आलेली आहे। या ठिकाणी पोलिसांचा 24 तास खडा पहारा असून यासह शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रुपेश दराडे यांच्या वतीनं देखील खासगी सुरक्षा व्यवस्थापक देखील नेमण्यात आलेले आहे। त्यामुळे मतदान यंत्रांची किती काळजी घेतली जाते या निकालाचं किती महत्व आहे यावरून स्पष्ट होत आहे। कारण की प्रथमच येवल्यातील जे केंद्र आहे त्यावर खासगी सुरक्षा व्यवस्थापक ठेवण्यात आलेले आहे आणि या निकालाहूनच मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिष्ठा देखील पणाला लागलेली आहे। कारण की त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार राजेंद्र लोणारी हे रिंगणात उभे आहेत आणि दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे रुपेश दराडे हे उभे आहेत। त्यामुळे आता 21 तारखेला काय निकाल लागतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक।